नमस्कार, मी तुमची होस्ट गोल्डी। आजची आपली चटकदार रेसिपी आहे, जी रेसिपी आपल्याला स्नॅक्स म्हणून कोणत्याही कार्याला वापरता येते आणि चटपट होते। त्याला जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाही, ते घरातच असतात आपल्या। तर आपण स्वयंपाकघरात जाऊया। आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे हरा भरा कबाब, अगदी हॉटेल स्टाईल आणि मस्त। चला स्वयंपाकघरात जाऊन आपण सामान बघूया। हराभरा कबाबसाठी मी काय केलं, पालक निवडला, स्वच्छ धुतला आणि पालक आणि मटार या दोन गोष्टी मी धुवून निवडून घेतल्यात आणि याला आता मी दळून आणते। याला दळून आणले की पुढची रेसिपी दाखवते। आता हे वाटण मी दळून आणलं आहे, हे बघा। आता हे सैल आहे, याचे कबाब कसे बनतील तर आधी आपल्याला पॅनमध्ये तूप टाकायचं आहे आणि याच्यामध्ये मी हा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे, आपल्या कबाबला छान चव यावी म्हणून। हा मी ठेचा यात टाकणार आहे तुपामध्ये आणि यातलं पाणी आटेस्तवर याला छान असं भाजून घेणार आहे, म्हणजे हे कोरडं होईल। मग त्यामध्ये आपण हा बटाटा आणि हा थोडंसं पनीर मी मिक्स करणार आहे आणि हे भाजलेलं बेसन, हे बेसन मी भाजून घेतलं, हे पण घालणार आहे। मग आपण त्याचे कबाब करूया। तर आता हे तूप चांगलं तापलं आहे, तापलेल्या तुपात मी ही चटणी घालून घेतली आहे आणि या चटणीला आपण आता थोडंसं जरा परत परत करून घेऊया, म्हणजे आपल्या या। आणि आता मी हा गॅस कमी करते आहे आणि यात आपण हा पूर्ण ही जे आपण दळून घेतलेलं आहे पालक आणि मटार, हे आपण यात घालतो आहे। गंमत म्हणजे मी पालक ब्लांच करून घेतला होता 1 मिनिटाकरता आणि मटारसुद्धा। आता हे ब्लांच केल्यानंतर त्यात पाणी न घालता मी हे म्हणजे मिक्सरमधनं दळलेलं आहे। तर हे मी तुम्हाला दाखवलंच आता। आता हे मी चांगलं सुक्खं करून घेते। यामध्ये आता आपण चटणी घातली आहे, चटणीत मीठ होतं, पण ॲक्च्युली या पालकामध्ये आपण मीठ घातलेलं नाही आहे। तर आता मी थोडंसं मीठ या पालकात घालते, म्हणजे आपले हे कटलेट एकदम सपक होणार नाही। आता याला हे असं करून आटवून घ्यायचं यातलं पाणी आणि हे एकदा सुकं झालं चांगलं की मग आपण याचे कटलेट बनवू शकतो। कटलेटसाठी सगळ्यात महत्त्वाचा आयटम असतो चटणी। आता ही चटणी मी घेते, मी ही चटणीची तयारी केलेली आहे। ही तयारी मी तुम्हाला दाखवते आता। हा वाळलेला पुदिना आहे, हा मी मिक्सर जारमध्ये टाकला। ही मी कैरी घेतली आहे लिंबाच्या ऐवजी, थोडासा कैरीचा किस। हे वाळलेला लसूण, वाळलेलं आलं, हा वाळलेला कढीपत्ता, या सगळ्या 3-4 गोष्टी मी यात टाकलेल्या आहेत। आता आपल्याला चटणी बनवायची आहे झणझणीत तिखट, त्यामुळे आता या हिरव्या मिरच्या, त्यानंतर ही थोडीशी मी डाळवं घेतलं आहे फुटाण्याचं, आणि चटणी आपल्याला हिरवी करायची आहे, त्यामुळे ही हिरवी कोथिंबीर मी यामध्ये घालून घेत आहे। भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि हे काळं मीठ आहे, हे काळं मीठ यात घालते आणि काळं मीठ घातलं म्हणून हे साधं मीठ मी अगदी थोडंसं घालणार आहे। तर हे आपलं एकंदरीत आपलं हे चटणीचं मटेरियल तयार झालं आहे। या चटणीला आणखीन टेस्ट यावी म्हणून मी हा थोडासा खोबऱ्याचा किस पण यात घालते आहे। आणि आता ही चटणी मी दळून आणते आणि मग आपलं हे जे आहे बघा, आता हे आपण जे यामध्ये बॅटर घातलं होतं पालक आणि मटारचं, हे बघा हे आता कोरडं होत आलं आहे, पाहू शकता तुम्ही। हे चांगलं कोरडं करून घ्यायचं आहे, पण म्हणजे अगदी याचा गोळा झाला पाहिजे इतकं कोरडं आपल्याला करायचं आहे। यातलं पाणी काढायचं आहे आणि हा गोळा तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, म्हणजे कोणी आल्यानंतर तुम्ही ताबडतोब याचे कटलेट तयार करून घेऊ शकता। आता हे पाणी निघेस्तवर मी याला चांगलं सुकं कोरडं करणार आहे। मग आपण त्याच बोलमध्ये ज्याच्यात मी दळून याची पेस्ट आणली होती त्याच्यामध्ये आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। म्हणजे आता काय झालं, पालक आपण ब्लांच केला होता, पालकाचा करडपणा निघून गेला आणि छानपैकी हा पालक मिक्स झाला। आपल्या पालकाचा रंगही छान आलेला आहे।
आणि आता मी ही चटणी दळून आणते, तोपर्यंत हे शिजतं. आता तुम्ही पाहू शकता हे बॅटर थंड केल्याशिवाय यामध्ये काहीही घालायचं नाही, नाही तर ते लुळे लुळे होतात. आता यात हा जो किसलेला बटाटा आहे हा मी टाकणार आहे. हे काम करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, बटाट्यामध्ये मीठ नाही आहे. ठीक आहे. या पनीरमध्ये पण मीठ नाही आहे. हे मी पनीर घेतलेलं आहे थोडंसं, यातसुद्धा मीठ नाही आहे. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आधी यामध्ये. आणि यात मिक्स करण्यासाठी आपण मीठ टाकणार आहोत. बटाटा आणि पनीरच्या हिशोबाने मी मीठ टाकलं आहे. आणि मी हे थोडंसं भाजलेलं बेसन मी ठेवलेलं आहे हे मी घेणार आहे. यात मी थोडीशी कोथिंबीर पण टाकते. खरं तर गरज नाही आहे, पण ठीक आहे. आता मी गॅस बंद करते. तूप वितळलं आहे, हे जरा गरम आहे. थोडंसं कोमट आहे, हाताने नाही करू शकणार. जर तुम्हाला बेसन भाजून टाकायचं नसेल तर तुम्ही कॉर्नस्टार्च वापरू शकता. कॉर्नस्टार्च नसेल वापरायचं तर अरारोट वापरू शकता. अरारोट नसेल वापरायचं तर मग तांदूळाचं पीठ पण थोडंच वापरा. आता बेसन भाजल्यामुळे बेसन शिजलेलं आहे, बटाटा उकडलेला आहे, पनीर शिजलेलं आहे, पालक शिजलेला आहे. त्यामुळे हे जे मी बॅटर बनवलं हे सगळं खरं तर शिजलेल्याच मटेरियलचं हे बॅटर आहे. तर यात आता वाफ केली, पण हे बॅटर अजून जसं आपल्याला पाहिजे तितकं काही हे घट्ट नाही. बेसन भाजून घातलं तर काय होतं की बेसनाचा एक नटी फ्लेवर येतो, लक्षात ठेवा. तर 1 2 3 4 मस्त याचा खमंग वास सुटला. बेसन टाकल्यावर बेसन मी छान लालसर भाजून घेतलं होतं. आणि बेसन भाजताना तूप वगैरे काही वापरायचं नाही, बेसन कोरडं भाजायचं. पुन्हा 1-2 चमचे बेसन मी यात ॲड करते. बरं, भाजलेलं बेसन कशातही उपयोगी पडतं ना, त्याचं काही म्हणजे हे नाहीच आहे. बघा आता हा गोळा छान घट्ट झाला. आता मी याचे कटलेट्स बनवून घेते आणि दाखवते. आता याचे मी हे छान मस्त गोळे करून घेतलेले आहेत. आपल्याला याला जास्त खूप शेकायचं नाही, अक्षरशः 1 मिनटासाठी. तर हा जो गोळा आहे इथे मी थोडंसं कॉर्नस्टार्च घेतला का, तर हा गोळा आता जेव्हा मी पॅनमध्ये टाकेल त्यावेळेस माझा हा कबाब चिटकायला नको, मग तो निघणार नाही. म्हणून याला आता थोडंसं आपण डस्टिंग करून घेतो आहे. अगदी थोडंसं. याच्यावर आपण एक काजू लावतोय. आणि आता मी हा गॅस चालू केला होता, याच्यामध्ये मी हा कबाब ठेवते. अगदी थोडं याला डस्टिंग करायचं, कारण हे चिकट असतं. मग काय होतं, हे खाली चिकटतं आणि तो चिकटला की तो निघत नाही. मग तर आपल्याला तसं करायचं नाही आहे. थोडं याला सुक्कं करून घ्यायचं खाली. आता हे बिलकुल चिटकायची भीती नाही. आणि आपण पुन्हा नॉनस्टिक पॅन घेतलं आहे त्यामुळे तर नाहीच नाही, पण तरीसुद्धा कधी कधी घोटाळा होतो. स्वयंपाक आहे त्यामुळे काय, स्वयंपाकामध्ये
कमी जास्त होतच राहतं. अगदी कितीही खूप वर्ष स्वयंपाक शिकलेली बाई असली तरी चुका होतातच. आता हे कटलेट झाले की दाखवते. आता बघू शकता तुम्ही आपले हे कबाब झालेले आहे. हा पण छान झाला आहे खालून. तर हे हा पहिला कबाब आहे जो मी करून घेतला होता. तर तुम्ही आता पहा, आपली ही हराभरा कबाबची रेसिपी तयार झालेली आहे आणि ही आपली चटणी तयार झाली आहे. एक पालकाची एक नवीन रेसिपी. फक्त त्यामध्ये तुम्हाला पनीर घालायचं असेल तर घाला, नसेल घालायचं तर नका. बटाटा घालायचा असेल तर घाला, पण बटाटा घातल्याने तो जरा छान आतून सॉफ्ट होतो. थंड झाला की आपण त्याला कॉर्नस्टार्च लावल्यामुळे वरचं कवच त्याचं पुन्हा कुरकुरीत होतं. तुम्हाला आज हराभरा कबाबची ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर सांगा. खूप छान लागतं आहे खायला. आणि कधीतरी भाज्या वेगळ्या करून, नुसत्या भाज्या आहेत त्यात मी काहीच टाकलं नाही. बेसनसुद्धा तुमच्यासमोर मी 5च चमचे वापरलं होतं, ते सुद्धा भाजून. बाकी आपण त्यात काहीच टाकलं नाही. बटाटा आहे, पालक आहे, मटर आहे, मिरच्या आहेत. तर ही रेसिपी माझी सगळ्यात आवडती रेसिपी आहे. खूप छान लागते खायला. तर तुम्ही एकदा जरूर ही करून पहा. माझा नेहमीचा फंडा, बनवा, खा, खिलवा. तुमच्या गोडलीला छान छान कॉमेंट्स जरूर पास करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. धन्यवाद.